चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच समोर यायचंय. बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवर आपणास विनंती आपण सुद्धा या. विकास 11चे सर्व मेंबर आपण समोर यायचंय. सर्वांनी समोर. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. बरोबर आहे आता. चला या सर्व खेळाडू. जनकराजा नायगाव आपण समोर या सर्वांनी. तर श्री स्वामी समर्थ चषक 2024 ची समाप्ती आपण होताना पाहिली. खूप चांगल्या प्रकारच्या मॅचेस, 6 संघांचा समावेश, एक दिवसीय स्पर्धा आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये या दिवसरात्र स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ सर्व खेळाडूंकडून संघांकडून झाला आणि अंतिम विजेतेपद पटकावणारा संघ म्हणून विकास इलेव्हन बोलिंगच्या संघाला आपण पाहिलं. तर सन्माननीय रतनभाई या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी विनंती करेल रामरतन ज्वेलर्सचे ओनर, रामरतन ज्वेलर्सचे ओनर रतनभाई आपण या. चला सर्व खेळाडूंना विनंती आपण समोर यायचंय.
अ, तर रामरतन ज्वेलर्सचे रतनभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल रतनभाई आपण या. रामरतन ज्वेलर्सचे रतनभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण लवकरात लवकर यायचं. आपला यथोचित सन्मान या श्री स्वामी समर्थ चषक 2024च्या वतीने करण्यात येणार आहे. रामरतन ज्वेलर्सचे रतनभाई आपण कुठे असाल त्वरित या. तर या स्पर्धेदरम्यान वेळात वेळ काढून ज्यांची प्रार्थना उपस्थिती आपण पाहतोय असे समाधानदादा काळे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा यथोचित सन्मान दिनेश मांगेला यांच्या शुभास्ते केला जाणार. विनंती केलं समाधानदादा काळे आपण या. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दिनेशजी मांगेला यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. या श्री स्वामी समर्थ चषक 2024च्या वतीनं समाधानदादा काळे एक हौशी क्रिकेट प्रेमी, एक उत्तम समालोचक आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झाल्याने त्यांचा यथोचित सन्मान दिनेश मागेला यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेदरम्यान केला जातोय. रामरतन ज्वेलर्सचे सन्माननीय रतनभाई आपणास विनंती आपण या. आणि वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार तसेच मुख्य अतिथी ऋषिदादा देसाई यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. मी विनंती केली ऋषिदादा देसाई आपण या. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय बंधू पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. ऋषिदादा देसाई यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेदरम्यान केला जातोय. त्यानंतर रामरतन ज्वेलर्सचे रतनभाई या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अजून एक हौशी क्रिकेट प्रेमी, दर्दी क्रिकेट प्रेमी रामरतन ज्वेलर्सचे रतनभाई यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला. तर मी विनंती करें पपैयाना की आपण सम्मान करायचा है. रतन भाई आप आइए, आपका सम्मान किया जाएगा इस प्रतियोगिता के माध्यम से. या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धांना नेहमीच त्यांची उपस्थिती आपण पाहतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले पंच म्हणजेच गंभीर पाटील, विनंती करेल आपण या. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. खूप चांगली अंपायरिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले असे गंभीर पाटील यांचा वसई तालुक्यामधील बहुतांश स्पर्धांमध्ये ज्यांना आपण पाहत असतो असे गंभीर पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल सदानंददादा पाटील आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर अजून एक आपले ऑफिशियल अंपायर जयप्रकाशजी, शांत आणि संयमी अंपायर म्हणून ज्यांची ओळख असे जयप्रकाशजी या ठिकाणी जर उपस्थित असतील तर यायचंय. आपला सुद्धा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर ही स्पर्धा सर्वत्र घर बसल्या पाहण्यासाठी प्रसारित करणारे आमचं एकमेव चॅनल म्हणजे डीबीएन लाईव्ह, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल डीबीएनच्या संपूर्ण टीमला आपण या, आपला सन्मान केला जाईल. ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. तर हॅलो, या स्पर्धेसाठी लागलेले एक समालोचक आपल्या वसई विरारचा एक गोड सुमधुर आवाज, ज्यांच्या वाणीतनं नेहमीच आपण या नारंगीच्या ग्राउंडमध्ये त्यांचा आवाज ऐकतो, असे भरत मोरे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तर मी विनंती करेल दिनेश मांगेला यांना की त्यांनी या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण करून भरत मोरे यांना सन्मानित केलेलं आहे. एक अतिशय सुंदर आणि गोड आवाज, एक वसई विरारची खरी ओळख म्हणून नेहमी सातत्याने चर्चेत असणारे आणि या उंचीचं शिखर गाठणारा भरत मोरे, खूप खूप धन्यवाद तुमचे सुद्धा.
चला मी विनंती करेल आमचे डीजे मास्टर ज्यांनी खूप चांगली साथ आम्हाला दिली, आमचे डीजे मास्टर यांचा सुद्धा सन्मान केला. भावेश आणि टीम आपण या, आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. भावेश आणि टीम खूप चांगले गीत वादन त्यांच्या माध्यमातून पाहिलं आणि समालोचकाला जी साथ म्हणजे थोडा काही जो विसावा मिळतो तो या डीजे मास्टरमुळे मिळतो. आमच्या जोडने ते सुद्धा एंटरटेन करत असतात आणि डीजे भावेश यांचा इथे सन्मान केला जातो. मी विनंती करेल वैभव दादा नवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल वैभव दादा आपण या. वैभव दादांच्या शुभ हस्ते डीजे भावेश यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. थँक्यू डीजे भावेश. त्यानंतर आपण सरळ आता बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. धन्यवाद तुम्हा सर्वांचं ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं आणि आपला मुलाचा वाटा या स्पर्धेमध्ये दिलात. म्हणजे ते सर्व 6 संघ असतील किंवा पुरस्कर्ते असतील किंवा या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अंपायर्स, आमचे ब्रॉडकास्टिंग टीम म्हणा, आमचे स्कोरर म्हणा, आमचे डीजे मास्टर म्हणा, कॉमेंटेटर म्हणा, प्रमोदजी शेडगे, आपलं सुद्धा मनापासून आभार. आपण या स्पर्धेला लाभला त्याबद्दल. आणि थेट आपण जातोय वैयक्तिक पारितोषिकांकडे. या स्पर्धेतील फायनल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणं बाकी होतं. टी शर्ट तर मगाशी दिला होता आणि त्याचा मानकरी ठरलाय. त्या खेळाडूचं नाव आहे संतोष जाधव पिण्या. सामनावीरासाठी ट्रॉफी आणि ती देऊन गौरव काढण्यात येतो संतोष जाधव पिण्या यांचा. मी विनंती करेल विशाल वैद्य काका यांना की आपण समोर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव काढण्यात येतो. जोरदार टाळ्या होऊन जातात संतोष जाधव यांच्यासाठी. आज काहीसा पिण्याचा दिवस होता. लगातार 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक ती सुद्धा बोल्ड घेऊन केली. एक झेल टिपला, तो झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट झाला. बॅटिंग करत असताना एक षटकार, ज्या षटकाराने पुढे मॅच जिंकून दिली ते विकास 11ला आणि असा खेळ राहणारा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच फायनलच्या सामन्यामध्ये ज्याने 3 विकेट मिळवल्या होत्या. त्यानंतर आपण जाऊयात वैयक्तिक पारितोषिक म्हणजेच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? ज्याने घेतल्या 7 विकेट त्या खेळाडूचं नाव आहे संतोष जाधव पिण्या. पुन्हा एकदा संतोष जाधव आपण यायचंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देऊन आपला गौरव काढण्यात येणार आहे. प्रवीण पाटील बाली यांना विनंती आहे की आपण समोर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येईल. प्रवीण पाटील बाली आपण या. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. संतोष जाधव पिण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. शानदार बॉलिंग, 7 विकेट 3 मॅचेस आणि त्या बळावरती मिळतो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण होता? उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील कोण असेल? एनी गेस? बघा, एकाच्या होत्या 38 धावा, एकाच्या होत्या 39 धावा. बट ऑब्वियस आहे 39 धावांवाल्यांना मिळणार आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. वेळ जास्त घेणार नाहीये, खूप सारा वेळ झालेला आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर सुमित ढेकळे फ्रॉम विकास 11 बॉलिंग्स. 39 धावा त्याच्या नावे आहेत. 38 धावांवरती प्रशांत घरत होते. एका धाव्याने हा जो किताब आहे तो जातोय सुमित ढेकळे यांना. मी विनंती करेल सदानंद पाटील यांना की आपण समोर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येईल सुमित ढेकळे यांचा. सुमित ढेकळे लवकर गेले त्यामुळे ही ट्रॉफी धीरज झा स्वीकारत असताना आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग सुमितने, संमिश्र बॅटिंग केली. पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत 3 मॅच त्यांना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कोणताही वेळ न दबडता आपण या किताबाकडे वळतोय. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला जाईल? ज्याच्याकडे जास्त पॉइंट्स आहेत, बट ऑब्वियस आहे, त्याला जाईल. मी विनंती करेल सन्माननीय संतोष पाटील बंधू यांना की आपण समोर या.
आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाणार आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, या एक दिवसीय दिवस रात्र ओपन टुर्नामेंट मधील मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय त्या खेळाडूला ज्याने केले गोलंदाजी चांगली, ज्याने केले फलंदाजी सुद्धा चांगली. खेळाडूचं नाव आहे संतोष जाधव पिन्या, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अतिशय चांगला खेळ आणि या मैदानात असा अनेक वेळा योग आला की संतोष जाधवने एकापेक्षा जास्त पारितोषिके जिंकल्यात आणि या मैदानात ज्या ज्या वेळेला त्या वेळेला पारितोषिकं घेऊनच जातो. असं बहुतांश वेळा आपण पाहिलंय. त्याच्या घरातल्या ज्या ट्रॉफ्यांचे जो काही शोकेस आहे तिथे नारंगीच्या ट्रॉफ्या जास्त आहेत आणि त्याला मिळते मॅन ऑफ द सिरीजचा किताब. वेल प्लेड पिन्या. आणि सरळ जास्त वेळ न थांबता आपण सांघिक पारितोषिकांकडे जातोय. सांघिक पारितोषिकांपैकी एक म्हणजेच या स्पर्धेमधील उपविजेतेपद भूषवणारा संघ. 6 संघांच्या या स्पर्धेमध्ये नॉकआउट स्पर्धेमध्ये आज भरपूर असे टेनिस क्रिकेट विश्वामधील तारे सितारे आले. त्याने आपला खेळ दाखवला, रंगवला आणि एक असा संघ जो फायनलमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बहुतांश लोकल खेळाडू घेऊन खेळले. सर्वांना प्रभावित करणारा खेळ त्याने दाखवला आणि प्रभावित करणारा खेळ दाखवत असताना फायनलच्या सामन्यामध्ये थोडे कमी पडले असा संघ जनकराजा नायगाव ठरतो या स्पर्धेतील उपविजेता संघ. मी विनंती करेल जनकराजा नायगाव संघ आपण या आणि या उपविजेतेपदाच्या ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. चला या लवकर. मी विनंती करेल सन्माननीय ऋषीदादा देसाई आपण समोर यायचंय. आपल्या शुभ हस्ते समानदादा काळे आपण सुद्धा समोर या. वैभवदादा नवार आपण सुद्धा समोर यायचंय. प्रवीण पाटील बाली आपण सुद्धा त्यांच्या समवेत या. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. रनर अप टीम जोरदार टाळ्या जात्यात जनकराजा नायगाव या संघासाठी. त्यानंतर सदानंददादा पाटील पप्पे आपण सुद्धा यायचंय. अतिशय चांगला खेळ. प्रशांत गरत, विनायक भोईर, जयेश गरत, ओमकार देसाई, त्यानंतर जीशान खान असतील, युवराज ढुकळे असतील, शानदार मोनू यादव असतील. खूप चांगला खेळ या संपूर्ण टीमने. साहिलने आज प्रभावित केलं. खास ठाण्यावरून तो इथे उपस्थित झाला होता आणि हा संघ सांघिक रीतीने उपविजेतेपदावरती मोहर लागवताना दिसलाय. जास्त वेळ न दवडता पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा आभार. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचा आभार, इथे आलेल्या प्रेक्षकांचा आभार, पंच, अंपायर, कॉमेंट्री बॉक्स, त्यानंतर डीजे, युट्यूब या सर्व टीमचं मनापासून आभार. दिनेशजी मांगेला यांच्या जोडले गेलेले सर्व सहकारी त्या सर्वांचा मनापासून आभार. आणि ही स्पर्धा या प्रकारे यशस्वीरित्याने पार पाडण्यासाठी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. चुकून मागून कोणाचा राहिला असेल तर त्यांची क्षमा मागतोय. आणि हेमंत पाटील यांचा सुद्धा मनापासून आभार. हेमंत यांचं मनापासून आभार कारण खास त्यांनी सुद्धा सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. उर्फ पप्प्या, पप्प्या म्हणून सर्वजण जास्त ओळखतात त्यामुळे पप्प्या आपल्या मनापासून आभार. खास करून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मनापासून आभार. हितेश पाटील यांचं मनापासून आभार. चुकून मागून कोणाचं राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार आणि जर राहिलं असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि अंतिम विजेतेपद देण्या अगोदर तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी एक गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते. आज एक असा संघ जो खेळला ज्या संघाने अंतिम विजेतेपदात नाव कोरलंय, आज ज्याच्या नावाने हा संघ खेळला म्हणजेच आमचे विकासजी पाटील, विकास तात्या यांचा स्मृती दिवस आहे. आज विकास तात्यांचा स्मृती दिवस आहे. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, सामना संघातून खेळत असताना किंवा बोलिंगसाठी खूप चांगले क्रिकेट विकास तात्याने खेळलंय. वन ऑफ द लिजंड प्लेअर होते. आज ते आपल्यामध्ये हयात नाही आहेत आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून ही एंट्री, हा प्रवेश होता विकास 11चा, जे त्यांच्या समस्त बोलींच्या खेळाडूने आणि त्यांच्या बोलीच्या गावातील ग्रामस्थांनी केला होता. आणि त्यांच्या या नावाची ट्रॉफी ही त्यांच्या आज आणि त्यांच्या स्मरणार्थ ही एंट्री होती आणि आजच्या दिवशी त्यांना देवाज्ञा झाली होती आणि तो दिवस आणि त्यांना मिळालं ही म्हणजे त्यांच्या नावाने मिळालेली ही चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे आज निव्वळ योगायोग आहे. आणि त्यामुळे हे विकास दादांना दिलेलं गिफ्ट आहे या समस्त विकासशीलांच्या वतीनं. त्यामुळे खरोखरच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला सर्वांना, जे तुम्ही कार्य करत आज विकास दादांच्या मागे त्यांनी केलेल्या खेळाप्रती ते वाखाणण्याजोगे आहे. समस्त बोळीजकरांचं खरोखरच कौतुक त्यासाठी. आणि त्यामुळे मी विनंती करेल समस्त टीमला त्या अगोदर
तर जे आपले मुख्य स्पॉन्सर आहेत हितेजी पाटील यांच्या वडिलांचा काल देहांत झाला होता आणि त्यांना सुद्धा आमच्या या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि घेऊन जातो ठरलं बक्षीस वितरणाकडे, ज्या ठिकाणी शेवटचं अंतिम पारितोषिक बाकी आहे. या स्पर्धेमधील चॅम्पियन टीम राहिली आहे या श्री स्वामी समर्थ चषक 2024 ची. त्या संघाचं नाव आहे विकास सिलोन बोलिंज. मी विनंती करेल आदरपूर्वक आपण टीमने यायचंय आणि या चॅम्पियन ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. हर्षल दादा आणि संपूर्ण टीम आपण या. संतोष जाधव, कलवा, धीरज आप भी आइए. कलवा आपण सुद्धा या. कलवाने खूप चांगली फिल्डिंग केली. संतोष जाधव आपण सुद्धा यायचंय आणि धीरज आपण सुद्धा जॉईन व्हा. आणि त्याचबरोबर हर्षलदा असतील, कुणाल असतील, सुमित आणि टीम असतील, तर आपण सर्वांनी, आज राजेश थोडासा लांब आहे, सुमित आपण सुद्धा जॉईन व्हा, सर्वांनी जॉईन व्हा. द चॅम्पियन टीम ऑफ श्री स्वामी समर्थ ट्रॉफी 2024 विकास 11 बोलिंज. खूप खूप अभिनंदन सर्व संघाचं. पुनश्च एकदा मनापासून आभार आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.